हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर मी चाललेली आहे आळंदीला म्हणजे कुठे आमच्या इकडे आलेल्या आहेत तुकाराम महाराजाच्या पादुका. काय काय आलेलं माहित नाही मला, पण मी रील्स वगैरे पाहिलेली आहे. तिकडे जाण्याची खूप इच्छा होती म्हणून आम्ही तिकडेच निघालेलो आहोत. ऑलरेडी खूप उशीर झालेला आहे, 6 वाजत आहेत. ऑलरेडी वाजलेले आहेत. खूप दिवसांनी जावं जावं म्हणतोय पण काही जाणंच होत नाहीये. तर आज आहे सॅटरडे आणि उद्या आहे संडे. तर आज मुहूर्त भेटलेला आहे आम्हाला जायला. तिथे जे काही होईल ना ते तुम्हाला दाखवते. मी आळंदीला आतापर्यंत तर काही गेले नाही, बघूया तिथलं कसं आहे काय नाही. मी पण असं मोबाईलमध्ये वगैरे बघूनच करते. तर चला, येते मी. आले चल, आले चल, आले आले. तर चला, लवकर जायचंय, उशीर होत आहे. तर चला तिथे दाखवते तुम्हाला जे काही असेल ते. आणि चला, तर तुम्हाला माझा हा लुक कसा वाटला ते मला नक्की सांगा. आणि जे काही होईल ते मी सांगते, कारण सुचत नाही मला काही बोलायचं ते. चल. पोहोचलो आम्ही खंडापूर मध्ये. हे पहा इथे फायनली, हे पहा इथे घेत आहेत काहीतरी खायला पहिला. हे आहे बघा मंडप, खूप लांब आहे. आम्ही चलत आलो, गाडी जर तिकडे लावली, पार तिकडे लांब लावली आम्ही गाडी. आता इथे लावली आम्ही. गंधही लावलेला आहे गंध मीही लावलेला आहे. आणि अंशी इकडे बघ, अंशीनी लावलेला आहे. तर आम्ही आलो आहोत आळंदी मध्ये, देखील लातूर मध्ये, खंडापूर मध्ये आहे. खूप म्हणजे खूप गर्दी आहे. जत्रेला कमी असेल एवढी इथं गर्दी आहे जास्त. इकडे बघा, आहेत दुकाने. हे बघा, फायनली आलो आम्ही मंडपापाशी. खूप मोठा मंडप आहे, खूप खूप मोठा. म्हणजे असं कधी झाले की चला आता कुठं जायचं की बघूया आपण. जत्रापेक्षा इकडेच लोक दिसायला, सगळं खाय पाहिजे बघा, खाय पाहिजे सगळंच आहे. पादुका इकडे खायता मग. होय, विचारा तर कशाची आहे लाईन. पादुकाची लाईन खूप लांब आहे, खूप खूप लांब. आता बघूता मध्ये काय आहे काय नाही ते. तिकडं आहे टेस्ट कर पुढं. इथे आहेत संत तुकाराम आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका ह्या मंडपामध्ये. बघूया आता काय होते काय नाही. आणि हे आहे लाईन, चला बघूया. तिकडे आहे सप्ता, तिकडे लांब दिसतोय ना तो आहे सप्ता. तर हे पहा, खायला पहिला काही कमी नाहीये, भरपूर आहे. इथे आहे पादुका. इकडे आलो आम्ही पालखीकडे. इथे आहे संत तुकाराम आणि ज्ञानेश्वर महाराजांची पालखी. हे बघा रथ आहे. काय पडलं रे? हे हवा नाही वाटतं. होम पाया पडू ह्याच्या. हे बघा, आहे होम हवन ना. आपला काढ आहे त्याच्यामध्ये आलेला आहे रथामध्ये. ह्या हे पहा, संत तुकाराम आणि तुकाराम महाराज, संत तुकाराम आणि ज्ञानेश्वर महाराज. आणि तिथे आहेत आतमध्ये पादुका. ह्याच्यामध्ये खूप म्हणजे खूप लाईन आहे मोठी. चला याच्या पाया पडूया आपण. जावा ना पाया पडा. हा, करा करा पाय पडा. जवळ जावा ना, मुलांना पण घ्या.
फायनली हे आहेत पालखीपाशी आलो आहोत आम्ही, पण लाईनीमध्ये नाही थांबलेलो. हे आहेत पालख्यामध्ये. हर्षधरी पालखी 4 पालख्या दिसायलात ना. 5 पालख्या कोणाकोणाची इतकी. 5 आहेत. पालखीमध्ये आहेत तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराजांच्या पालख्या, जे म्हणते पादुका ज्यांच्या असं आहे. हे पहा खूप सुंदर. आणि इकडे चालू आहे भजन वगैरे. आमच्याकडे लेकरं आहेत म्हणून आता आम्ही काही करणार नाहीये. चला असं आहे काहीच. पाया पडा इथूनच, पाया पडा. खाली लोटांगण घेऊन पडायचं असते. पुढे 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 पळायत माझ्या वगैरे. खायला गेले तिथं. आम्ही दर्शन करून आलो मधी लांबून. चला काय घेतलंय. छोटे मोठे खाण्यापिण्याचे स्टॉल आणि तिथे आहे पादुका. आता आम्ही चाललो घरी. हे पहा अंशानं तर लगे घेतला रसना बिसना प्यायला. इथे एक सापडलं तर एक सापडलं. लोक एवढे आहेत. इकडं बघ. चला हे पहा तिकडं आहे सप्ताह उभारलाय इकडं. आणि इकडं आहेत पादुका संत तुकाराम महाराजांच्या, ज्ञानेश्वर महाराजांच्या. इकडे खाण्यापिण्यासाठी. तिकडे आहे सप्ताह. ते पहा दिसते ना तिकडे. चला तुम्ही जिवंत ठेवणार याच्यातही मात्र शंका नाही. पण माझं सहकार्य घेऊन रावणाला मारण्याकरता मी कुणीतरी तुमच्या बरोबर सहकार्य असावा हे बोलणं म्हणजे हास्यास्पद आहे. कारण तुम्ही इतके बलवान आहेत की तुम्हाला कोणाचीही गरज नाही. एकटे तुम्ही त्या रावणाला मारू शकता. तुम्ही बलवान आहात. पण हे तुमचा विनय आहे. खरं तर विषय इथंच संपतो. पण पुढे जटायुद्धात मी सांगितलं आम्ही बघितलंच नाही बघा. असला मोठा महादेव आहे. सकाळी लय भारी आहे. सकाळी भारी आहे बघायचं. जायचं का तिथं हे दर्शन करायला महादेवाकड. गर्दी खूप आहे. हे पहा आपण येताना बघितलंच नाही वाटतं महादेव. नव्हतं मी नाही बघायला. बघा गर्दी गर्दी. आमची गाडी पार पुढे. काय दर्शन केलं, बसलो बी नाही. लगेच उठल्या. हानशामुळे उठण्यात आलं खरं तर. कुठं बाहेर नाही मध्ये म्हणलं मी. हे बघा गर्दी. आपली पाण्याची टाकी आहे बघा तिथं. हे बघा टेम्पो. भारी वाटतं. मला तर भारी वाटलं. तुम्हाला कसं वाटत. भारी आहे हो. मस्त. देवाला आलं असंच राहते. गर्दी गर्दी गर्दी. होय बघा अलीकडे तिथे बी कडचला गाड्या. हर्षू तू माझा पर्स पकड. हर्षाव इथंच आहे आपली गाडी. आली आहेत हो का. इथंच आहे. पलीकडून जावं लागते. पलीकडून बघा गर्दी गर्दीच गर्दी 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 गर्दी. गाडी चालू इकडे. चला आम्हाला आमची गाडीचा ठिकाणा सापडलेला आहे. आता निघालो आम्ही घराकडे. खूप लांब आहे. हे बघा इथे गर्दी खूप आहे आणि माणसं यायला लागलेतच. गाडी फायनली आम्हाला सापडलेली आहे. हे बघा इथंच लावली आहे गाडी आपली. लई लांब नव्हती हो काय का नाही. काय इथं लावली आहे गाडी आमची. हे पहा इथं लावली आहे. हर्ष धर रे. हो का हर्षूचं बघा सुरू झालं खाणं चरणं. लेकराकडे बघा हर्षूकड घर आहे तिकडं. ही बघा इकडं घर आहेत. एवढ्या लांब आहे. तेवढी गर्दी आहे. लय गर्दी आहे रे वा. हा धरा डिक्की ठेवा. ही काढा ही डिक्की. पर्स ठेवते. काय चला आता जायचंय आपल्याला. कुठं जेवायला हाय म्हणलं होता नवऱ्यानं माझ्या. आता काढलो की
हँडल असं निघतच नाही चावी बिना चावीचं. चला एक तर लागले खुराकरीला काय काय हो? काय हरशी खायला म्हणलं. चला माझा ब्लॉग पण झालेला आहे, कंटेंट पण भेटला मला, पण लय भारी झाले. जाऊया आपण चला रस्ता. तर फायनली आम्ही आता जस्ट पोहोचलेलो आहोत घरी. आणि हे बघा असे काही पडलेले आहेत, आल्या माना टाकलेले आहेत, पिक्चर लावलेला आहे मराठी. तर चला जस्ट आम्ही आताच आलेलो आहोत घरी. पाणीपुरी भेळ समोसा सगळे काही खाऊन आलेलो आहोत. आणि घरी पण आहे स्वयंपाक, जे मी केलं होतं आज सोयाबीनची भाजी वगैरे. आणि आज खूप सुंदर असं दर्शन वगैरे झालेलं आहे. आम्ही काय लांबूनच घेतलेलं आहे दर्शन, जवळ काही गेलो नाहीये. आणि ही मी आज केलेला एकदम टचअप आणि असा मेकअप केलेला होता, एकदम मला तर एवढं आवडलेलं होतं ना. खरंच मी तिथं जाऊन आलेली आहे तरी मेकअपला माझ्या काही झालेलं नाहीये. मी फायनली तुम्हाला प्रोडक्ट दाखवते आणि लावून पण दाखवते आता कुठे मी जाते वेळेस. मला गडबडीमध्ये ना काय होतं माहितीये ना, होतच नाही मला करणं, म्हणजे व्हिडिओ एवढं घाई गडबड असते ना. आमचं जे ठरतं ना, जे अचानकच ठरतं, सांगून काहीच ठरत नाही. त्याच्यामुळे घाई गडबडीत ना जसा होईल मी तसा व्लॉग बनवते आणि जसं जमेल तसं मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते. तर आजचा व्लॉग खूप सुंदर झालेला आहे, नक्की हा व्लॉग तुम्ही पहा. आणि आता जत्रेत जायचं राहिले, पण माहिती नाही आता कधी जायचंय काय नाही ते, कारण जत्रेपेक्षा जास्त लोक होती इथे तुकाराम महाराजाच्या पादुकांपाशी. आणि एवढं भयंकर होते ना, खूप गर्दी होती, रांग तर खूप म्हणजे खूप होती, तुम्ही पाहिली असेल व्लॉगमध्ये. चला तर तुम्हाला जर माझा हा ब्लॉग आवडलेला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. आपण भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर फ्रेंड्स.